श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. आज तुमच्यासाठी शॉपिंग 2 पार्ट घेऊन आलेली आहे. 2 दिवस व्हिडिओ आले नाही आहेत कारण की कामाची गडबड आणि तुम्हाला तर माहिती आहे दिवाळी तोंडावर आहे. शॉपमध्येही काम होतं, घरातली ही बाकीची कामं चालूच होती, पण त्यातल्या त्यात वेळ काढून शॉपिंगही चालू होती आमची. दिवाळी शॉपिंग व्लॉग 2 मध्ये आज मी काय काय शॉपिंग करणार आहे ते पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेनच. त्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यात अगोदर नाश्ता करून घेतला आणि मस्त असं रेडी झाले कारण की आज परत जायचं होतं सिटीमध्ये. तर आज प्रॉपर पुण्यात नाही, हडपसरमध्ये जाणार होतो. आज स्कूलला गेलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं जाणार होतो. तर सिंपल असं रेडी झाले आणि मग जायला निघालोत. खरं तर निघायचं होतं 9 वाजता आणि वाजले 10:30 कारण की घरातली कामच पटकन उरकत नाही. त्याच्यात मग ह्यांचं पटकन उरकत नाही जायचं म्हटलं तर. आज 4 व्हीलरच घेऊन जाणार होतो कारण की आजचा शेवटचा शॉपिंगचा व्लॉग करायचा होता आणि शॉपिंगही करायची होती दिवाळीची, कारण की सारखं आता पॉसिबल होणार नाही आहे. शॉपमध्येही कस्टमर असतं आणि दिवाळी म्हटली तर प्रत्येक प्रॉपर शॉपिंग एका दिवसात पॉसिबलच नाही आहे कारण की एवढी जास्त गर्दी असते की काय. आजच्या दिवाळीच्या शॉपिंगमध्ये ना किराणा पण राहिलेला होता, तो पण घ्यायचा होता. त्याचबरोबर कपडेही राहिलेले होते, तीही घ्यायची होते. तर त्यामुळे आम्ही हडपसरला गाडी लावली आणि मोलचंदला शॉपिंगला गेलो. तर हे मोलचंदचं मॉल आहे हडपसर म्हटलं तर तिथं आलेलो आहोत आम्ही. ताईंसाठी साड्या घ्यायच्या होत्या, त्याचबरोबर मला डेली युजिंगसाठी पण साडी पाहिजे होती. त्यामुळे आम्ही साडी सेक्शनमध्ये आलेलो आहोत पहिल्यांदा. मोलचंदमध्ये ना फक्त लेडीच्या साड्या खूप स्वस्त आहेत, पण जेंट्सचे कपडे किंवा आपले लेडीचे ड्रेस वगैरे थोडेसे कॉस्टलीच आहे ती. इथलं साड्यांचा ढीग पाहू शकता आणि इथली गर्दी तुम्ही कुठेच पाहिली नसेल. प्रत्येक मोलचंदच्या शाखेमध्ये ब्रँचमध्ये एवढी सारी गर्दी असते का, आणि पाहायला पण एवढी सारी व्हरायटी असते तिथे. साड्या घेऊन झालेल्या आहेत. पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल कोणत्या साड्या घेतलेल्या आहेत. तर इकडं आम्ही मेन्स सेक्शनमध्ये आलो होतो. ताईसाठी कुर्ता पाहायचा होता. पाहिजे तसे कपडे मेन्सचे म्हणजे भेटतच नाहीत बरं का कुठेच. तर इथं मोलचंदमध्ये पण नाही भेटले, पण एक कुर्ता पसंत झाला मग घेतला इकडेच आणि कॉस्ट पण कमीमध्ये बसली. घरी गेल्यानंतर ना पूर्ण शॉपिंगचा व्हिडिओ दाखवेलच, पण इथं थोडंसं शूट केलेलं आहे ते दाखवते. आणि मेन्सचं जे सेक्शन आहे ते 3ऱ्या फ्लोअरला होतं, तर आम्ही तिकडे गेलेलो. त्यानंतर ना ह्यांचे शर्ट राहिलेले होते तर ते पाहत होतो. संडेला आलतो त्यावेळेसच त्यांनी जीन्स घेतल्या होत्या, पण शर्ट राहिलेले होते बाकीचे. तर मग त्यांनी ह्या सेक्शनमध्ये 395 अकॉर्डिंग काहीतरी रेट होता याचा. तर त्या ह्याने हिशोबाने त्यांनी शर्ट घेतलेले आहे ती. आणि मटेरियल आणि कापड एकदम छान आहे, क्वालिटी खूप छान आहे या शर्टची. तर आम्ही तिघांना पण घेऊन टाकले, आयुषला, आयुषच्या पप्पांना, आयुषच्या पप्पांच्या पप्पांना पण. तर इकडं आम्ही नाश्ता करायला आलो. मोलचंदची शॉपिंग ऑलमोस्ट झाली होती. कपडे सगळ्यांचेच झालते, फक्त आयुषचे थोडेसे कपडे बाकी होते. तर मग ते लोकल दुकानामध्ये पाहावं म्हटलं. तर हडपसरमध्येच फिरत होतो आम्ही. गर्दीमध्ये जायला नको म्हणून आम्ही साईडनेच निघत होतो कारण की इकडं पण हडपसरमध्ये खूप जास्त गर्दी होती. दिवाळीच्या गर्दीला तर काही विचारायलाच नको, पण त्यातल्या त्यात ऊन तर इतकं जास्त होतं, त्यामुळे आम्ही इकडं ऊसाचा रस घेतला आणि 3-3:30 वाजेपर्यंत आम्ही फक्त हडपसरच फिरत होतो. फक्त कपड्यांची शॉपिंग चालू होती. 3:30 वाजता ऑलमोस्ट आम्ही डीमार्टला शिरलेलो आहोत आणि इथली बाकीची ग्रोसरीजची खरेदी वगैरे सगळं पेंडिंग होतं. तर मग म्हटलं आता शेवटचं इथली शॉपिंग करायची आणि मग घरी निघायचं, कारण की घरी पण आयुषला क्लास वगैरे होता, पण आम्हाला पोचणं ते झालंच नाही. चला पाहूयात काय काय घेतो इकडे. सगळ्यात अगोदर तर ह्याने चहा पावडर घेतली कारण की त्यांच्या मित्रांनी सांगितली होती महाराष्ट्र चहा पावडर घेण्यासाठी. आमची जी अग्नी चहा होती ती शिल्लक होती. 1.5 किलोचं पॅक घेतो तर ते जवळपास 4 महिने तरी जातं कारण की चहा जास्त पित नाही. त्यानंतर मी हे प्रेमिक्स घेतलं आहे नर्सचं केप्रेचं, खूप छान आहे. मागच्या वर्षीही मी यूज करून बघितलेलं आहे. त्यानंतर पोराला सुट्टी आहे म्हणलं बिस्किट घ्यावं, तर त्या पप्पाने खूप छोटं पॅक घेतलं कारण की कप होतं म्हणून आम्ही त्याला बिस्किट जास्त देतच नाही. एकदम छोटंसं जिमजामचं बिस्किट घेतलेलं आहे. पाहू शकता इकडं जिमजामच्या सेक्शनमध्ये आहोत.
मोती साबण आणि उठणं नसेल तर काय दिवाळी, तर इकडं मोती साबण घेत होतो आणि आमच्या आयुषला खूप जास्त आवडतं, त्यामुळे पप्पांनी त्याच्या आवडीचे फ्लेवर काढून घेतले. 2-3 साबण घेतले त्याच्या आवडीतले. तर आम्ही चेक करत होतो कोणते चांगले आहेत कोणते नाही. आणि ऑफरमध्ये पण होते, गेट 1 बाय 1 असे फ्रीमध्ये. संतूरमध्ये होतं. परत 2-3 फ्लेवर होते वेगळे. खालची ग्रोसरीची शॉपिंग झाल्यानंतर वरती ह्यांना चप्पल पाहिजे होती, तर चप्पल घेण्यासाठी आलेलं वरती. ह्यांनी काय करतात की ह्या वर्षी तो त्या वर्षी, ह्या वर्षी घेतलं तर त्या पुढच्या वर्षीच घेणार, एवढं म्हणजे काहीच घेत नाही ते स्वतःसाठी. तर आज ते पाहत होते, तर इकडं पूर्ण असं पाठीमागं शॉपिंग जी केलेली होती असं डायरेक्ट पाठीमागं टाकून दिलेलं आहे, कारण की येताना मी एकच पिशवी आणली होती. कट टू नेक्स्ट डे म्हणजे मॉर्निंगला मी किराणा सामान काढून पाहत होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर काय आणलेलं आहे आणि माल चेक करून घेत होतो. हा महाराष्ट्राचा आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं त्यांच्या मित्रासाठी घेतलेला आहे. तर हे शेजवान चटणी घेतलेली होती आणि हा लोणच्याचा पॅक घेतलेला होता रामबंधूचा. हे परफ्यूम घेतलेलं, हे गेट 1 बाय 1 फ्री होतं. आयुषला ही सेंट आवडतो आणि त्या पप्पांनाही आवडतं, त्यामुळे घेतलेला. आणि त्यानंतर इकडं गावरान तूप म्हणजे देसी घी म्हणतात ना, ते घेतलेलं आहे, कारण की बेसन लाडूसाठी घरात जेवढं तूप होईल ते पुरेसे नाही होणार, त्यामुळे आणखी एक घेतलेलं. कोकोनट ऑइल घेतलेलं आहे हे. त्यानंतर जे कॅन्डल्सच्या दिव्या असतात ते घेतलेले आहेत. हे बरं पडतं, तेल वात वगैरे करायची काही गरज नाही, हे दिवे ठेवले की झालं. त्यामुळं 2-3 वर्ष झालं आम्ही हेच दिवे आणतो. त्यानंतर उठणं, प्रवीणचं सुगंधित उठणं, ऑलमोस्ट दरवर्षी आम्ही हेच आणतो. ह्यांनी डब्यांमध्ये भरत होते आणि मी फक्त शूटिंग घेत होते आणि माझं बाकीचं सगळं काम बाकी होतं, त्यामुळे मग म्हटलं तुम्ही भरा, मी फक्त व्हिडिओ काढत द्या आणि नंतर मग माझ्या कामाला लागते. तर गुलाबजामुनचं पण प्रीमिक्स घेतलेलं आहे. हे गोवर्धनचं नवीनच आणलं आहे ह्यांनी, दरवेळेस हे घेत नाही, दुसऱ्या कंपनीचं असतं. त्यानंतर अनारसाचं हे प्रीमिक्स आहे केप्रेचं. गेल्या वर्षी पण मी हे यूज केलं होतं, खूप छान आहे याचा रिझल्ट. पूर्ण ग्रोसरीज काही दाखवणं झालंच नाही पॉसिबल. तर इकडं कपडे कोणाला काय घेतले, तर इकडं हे बाबांचे आहेत, आयुष्य बाबांचे कपडे. ही साडी मी घेतलेली आहे डेली यूजसाठी, बऱ्यापैकी आहे, खूप हलकी पण नाही खूप भारीतली नाही. हे आयुषचे जीन्स आहेत, ह्याच्यामध्ये आयुषचा कुर्ता आहे, हा कलरचा कुर्ता घेतलेला आहे. त्यानंतर इकडं परत 2 शर्ट आहेत, त्याच्या पप्पांचे आहेत आयुषच्या बाबांना एक पॅन्ट आणि 2 शर्ट घेतलेले आहेत. तर इकडं उशीचा खोळा, बेडशीट आणि एक टॉवेल घेतला होता डीमार्टमधून. आत्ता ताईंच्या ज्या साड्या घेतलेल्या होत्या ते दाखवते. ह्यांना कोणत्याच साड्या पसंत पडत नाहीत, काठपदर तर त्यांना आवडतच नाही, त्यांच्या डोक्यातच बसत नाही. तर त्यांना ह्या साड्या पसंत पडल्या, तर ह्या साड्या घेतलेल्या आहेत मी. तर दोघींना सेमच कलर घेतलेले आहेत, डिझाईन आणि कलर दोन्हीही सेम आहे दोघींचं. बानी पॅटर्नमध्ये आणि वर्क आहे, थोडंसं छान आहे. तर ही साडी आयुषच्या बहिणीसाठी घेतलेली आहे आणि ही पण खूप सुंदर साडी, म्हणजे सेमच पॅटर्न आहे, कलर फक्त चेंज आहे. आणि हे 2 शर्ट आयुषसाठी घेतलेले आहेत. कपडे वगैरेची शॉपिंग तर दाखवून झालीच. त्यानंतर मी काय वस्तू घेतल्या होत्या, तर इकडं ट्रे लागत होता, ट्रे घेतलेला, कारण का अगोदरचा ट्रे खराब झालेला. काही क्रॉकरी सेट घेतलेले आणि एक बाउल घेतलेला, डिश आउटसाठी लागत होते. तर दुसरं हे डबे होते जे की कमी कॉस्टमध्ये लागलेले आहेत आपल्याला. 6चे सेट आहे. आणि त्यानंतर डीमार्टमधून पॉपकॉर्न आणले होते, कारण की आयुषला खूप आवडतं, त्याला घेऊन गेलं नव्हतं, त्याच्यामुळं पॉपकॉर्न घेतले. आणि घरी येत्या टायमिंगला मला दरवाजासाठी तोरणं हवी होती, तर आर्टिफिशियल फ्लावर्सचे हे तोरण घेतले. एक शॉपसाठी घेतलेलं आहे आणि एक घरासाठी घेतलेलं आहे, जे मेन डोअर आहे त्यासाठी. तर अशी होती आमची शॉपिंग. आमची तर दिवाळीची शॉपिंग झाली आहे. तुमची झाली आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.